अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झालाय। बदलापूरच्या रावल कॉम्प्लेक्समध्ये दीपक राहत होते। सध्या त्यांचा मृतदेह आणण्यासाठी त्यांचं कुटुंब एअर इंडियाच्या विशेष विमानाने गुजरातला पोहोचलंय। दरम्यान दीपकच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे। मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बदलापूरमधल्या मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेमध्ये विमानाचा क्रू मेंबर दीपक पाठक याचा मृत्यू झाला आणि ही बातमी जेव्हा बदलापूर शहरात त्याच्या राहत्या घरी कळाली त्यावेळेस सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्याचे मित्रपरिवार असेल, त्याचं कुटुंब असेल, त्यांना ही बातमी कळाल्याने त्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये शोककळा पसरली। दीपक एअर इंडियामध्ये गेल्या 11 वर्षांपासून क्रू मेंबर म्हणून काम करत होता आणि त्याची फ्लाईट जी अहमदाबादहून लंडनला जाणार होती त्याचं स्टेटस देखील त्याने फेसबुकवर अपडेट केलं होतं 4 तासापूर्वी। आणि त्यापूर्वी त्याने आईला माहिती दिली होती की मी आज लंडनला जाणार आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळी तो आईला फोनद्वारे मेसेज करायचा किंवा फोनद्वारे बोलून तिच्याशी संवाद साधायचा, सगळी माहिती द्यायचा। मात्र कालचा जो दिवस होता तो त्याच्यासाठी शेवटचा ठरला, कारण विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला। सध्या त्याचं पार्थिव आणण्यासाठी त्याचं कुटुंब जे आहे एअर इंडियाच्या विशेष विमानानं पहाटे 5 वाजता गुजरातला रवाना झालेलं आहे अशी अधिकृत माहिती मिळते। त्याचं कुटुंब त्या ठिकाणी पोहोचलेलं देखील आहे, 2 बहिणी आणि इतर 2 नातेवाईक आहेत त्यामध्ये। त्यानंतर त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली जाईल, 60 तासाहून अधिक तास वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याचं कुटुंब ठरवेल की त्याचं पार्थिव हे बदलापूर शहरात आणायचं, त्याच्या मूळ गावी न्यायचं की त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे। मात्र या सगळ्या बातमीनंतर बदलापूर शहरामध्ये शोककळा पसरलेली आहे। हेच ते रावल कॉम्प्लेक्स आहे ज्या ठिकाणी दीपक जो आहे तो लहानाचा मोठा झाला। अतिशय हुशार मनमिळावू असा हा दीपक होता आणि त्याच्या जाण्यानं संपूर्ण बदलापूर शहरामध्ये शोककळा पसरलेली पाहायला मिळते। गणेश मंजुळ आनंद, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर एअर इंडियाचं तेच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरती पडलं। या रुग्णालयाबाहेर चहाची टपरी चालवणाऱ्या चालकाचा सुद्धा या घटनेमध्ये मृत्यू झाला। या कुटुंबियांवरती त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर आता सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये अहमदाबादच्या त्यांच्या कुटुंबियांचा, जे लोक या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहे त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीनं हे सगळेच कुटुंबीय जे आहे ते अशा पद्धतीनं टोह फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही विमान दुर्घटना संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त करणारी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि याच दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा आक्रोश जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो है। आपके भी कोई रिलेटिव है इसमें और क्या जानकारी है उनके बारे में? मेरा भतीजा से छोकरो जी मरीजा ने भतीजो था। हमें गांव से आया साकरिया बनासकांठा तालुका कांकरेज जिलो बनासकांठा। ये जो जिनका डेथ हुआ है वो कौन से आपके? ये मेरा भतीजा था। भतीजा कैसे हादसा हुआ, कुछ जानकारी मिली आपको? उपलान से और फोन में देखा तो मैं कांकरेज तालुका जिलो बनासकांठा थी तात्कालिक आई जाए यहाँ जोवा में। वो क्या करता था यहाँ पे हॉस्पिटल में, क्या करता था? जो प्लान फूटा ने यहाँ उसकी चानी लारी है, ये लारी जो चाय बनाता है, चाय का ठेला। हाँ वहाँ कौन कौन था उसके साथ? उसकी मम्मी और वो छोकरा अशोक जी गुड्डू गुड्डू कहता है इसका नाम, वो और सब परिवार था और दूसरा भाग गया और वो आग में झपट में आ गया। आपके घर के कितने लोग उसमें हताहत हुए? नहीं, हमें तो गांव से बनासकांठा से आया नहीं, वो मेरा भतीजा होता है। आपण बघतोय हे सगळे कुटुंबीय आहेत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी चहाची टपरी लावणाऱ्या चहाच्या टपरीच्या दुकानाचे हे सगळे कुटुंबीय आहे, जे दुकान चालत होता त्याचे हे कुटुंबीय आहे, त्यांचा हा आक्रोश आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण बघतोय त्यांचा टोह त्या ठिकाणी फोडला जातोय। आपण ही सगळी दृश्य बघतोय अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर, अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहे। सगळेच कुटुंबीय जे आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। पीएम रूमच्या परिसरामध्ये ही गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नातेवाईकांचा हा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय भावनिक अशा स्वरूपाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अहमदाबाद।
तर आग्र्याचे नीरज लवानिया पत्नी अपर्णासोबत विमानातनं प्रवास करत होते, पण त्यांना कुठे माहिती होतं की त्यांचा हा अखेरचा विमान प्रवास ठरेल. नीरज वडोदऱ्यातील एका खासगी कंपनीमध्ये काम करायचे. लंडनला ते फिरण्यासाठी आपल्या पत्नीसोबत निघाले होते, पण लंडनला पोहोचण्यापूर्वीच सगळं काही उद्ध्वस्त झालं. घरी ही बातमी पोहोचता शोककळा पसरली. विमान उडण्यापूर्वी नीरजनं आपल्या भावासोबत संवाद साधला होता. मुझे तो ऐसा चला, मेरी तो बात हुई थी उससे 9:30 बजे के आसपास. भैया जी मैं जा रहा हूँ टैक्सी में, तो टैक्सी से जा रहा था बड़ोदरा से अहमदाबाद के लिए. तो बोलता है मेरी 11:30 बजे 1:30 बजे की फ्लाइट है और करीब 12 घंटे में लंदन पहुँचूँगा. उसके बाद मैं तुझसे बात करूँगा. मुझे जैसे ब्रेकिंग न्यूज़ आया, मैं मोबाइल देखा तो ब्रेकिंग न्यूज़ तो पता चला कि उसी फ्लाइट में गई था. बाकी कुछ मुझे ठीक से जानकारी कुछ नहीं मिली. तर अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये पायलट सुमित सबरवाल यांचा देखील मृत्यू झाला. ते मुंबईतल्या पवईतल्या जलवायू विहार सोसायटीमध्ये आपल्या वडिलांसोबत राहत होते. त्यांचे वडील पुष्कराज हे देखील डीजीसीएचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना एक बहीण आणि 2 भाचे आहेत. सध्या त्यांची बहीण आणि वडील पवईच्या घरी पोहोचलेत. जलवायू विहार हे नेव्ही आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांची वसाहत आहे आणि आज या सोसायटीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या सोसायटीतील नागरिकांनी शोक व्यक्त केलाय. ॲप्टली इक्विव्हॅलंटली दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही. ते सोसायटीत फार जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही, कधीच काही प्रॉब्लेम नाही. ते लोक त्यांना ओळखायचे. काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत. हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. तर अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेमध्ये गुजरातच्या वडिया येथील अर्जुन पाटोलिया यांचा देखील मृत्यू झालाय. गेल्या काही वर्षांपासून ते लंडनमध्ये राहत होते. पाटोलिया यांच्या पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ते मायदेशी आले होते. नुकतेच त्यांनी पत्नी आणि सर्व विधी नातेवाईकांसोबत पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मुलांकडे निघालेले होते. मात्र विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्जुन पाटोलिया यांचा. तर गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये राहणाऱ्या दोशी परिवारावर सुद्धा या विमान दुर्घटनेमुळे वज्रघात झालाय. इंद्रवदन दोशी त्यांच्या पत्नीसोबत या अपघातग्रस्त विमानातून लंडनला निघाले होते. मुलीला भेटण्यासाठी ते लंडनला चालले होते. रुग्णालयात DNA सॅम्पल देण्यासाठी कुटुंबीय पोहोचलेत. मात्र घडलेल्या घटनेमुळे दोशी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. दोशी पती पत्नी हे आपल्या मुलीला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघाले होते. मात्र या विमान अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय. दोषी पती पत्नींचा मृत्यू झालाय, त्यामुळे दोषी कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. इंद्रवदन दोषी आपल्या पत्नीसोबत लंडनला निघाले होते. जिनके पेरेंट्स इस प्लेन क्रैश में उनकी जान चली गई, वो फैमिली इस वक्त हमारे साथ है. सर बताइए ये कहाँ का फैमिली और क्या हादसा हुआ? जिनका जो देहांत हुआ है वो बड़ौदा के रहने वाले थे. दिव्य प्रकाश इंद्रवदन भाई दोषी और ज्योतिबेन दोषी. वो कहाँ जा रहे थे? लंदन जा रहे थे. उनकी बड़ी बेटे को मिलने के लिए जा रहे थे. और ये उनकी छोटी डॉटर है. और आप? मैं इनका बहनोई हूँ. और अभी आपने DNA सैंपल दे दिया? हाँ, अभी सैंपल दे दिया. तो परिवार के अंदर अभी कैसा माहौल है उनके और आपके पूरे परिवार के अंदर? अभी सबका मतलब बोले तो किसी के चेहरे पे नूर नहीं है. ये मंत्री जगदीश विश्वकर्मा भी यहाँ पर मौजूद है. तो देखिए इस तरह से पूरे परिवार के साथ जो हादसा हुआ है हम बोल नहीं सकते, हम बयान नहीं कर सकते, ऐसी स्थिति में है. और अभी हमारे गुजरात के जो मंत्री है जगदीश विश्वकर्मा उसको यहाँ पर सांत्वना दे रहे हैं. तो एक तरह से कह सकते हैं कि ये जो घटना हुई है काफ़ी गमगीन माहौल करने जैसे है और
कभी किसी ने सोचा नहीं होगा इस तरह का हादसा यहाँ पर हो गया है और धीरे धीरे यहाँ डीएनए सैंपल की प्रक्रिया भी जारी